Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय आपण 8th स्टँडर्डचा एक इंटरेस्टिंग लेसन की ज्या लेसनचं नाव आहे फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे बैजिक राशींचे अवयव कसे पाडायचे हे आपण ह्या लेसनमध्ये समजून घेतोय. या अगोदर आपण 6.1 क्लियर केलेला आहे. नाउ वी हॅव टू सी अ न्यू फॉर्म्युला विथ न्यू एक्झाम्पल. खूप इंटरेस्टिंग लेसन आहे, खूप छान लेसन आहे. सगळ्यांनी माझ्यासोबत एन्जॉय करा. त्याच्यासाठी तुमचं रायटिंग मटेरियल माझ्यासोबत घेऊन बसा आणि मस्त एन्जॉय करा मॅथमॅटिक्स ओनली विथ DS डिजिटल स्कूल. सो स्टुडंट, याच्यामध्ये दोन बेसिक फॉर्म्युले आहे की जे फॉर्म्युला आपल्याला समजून घ्यायचे आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं ह्या फॉर्म्युल्याच्या बाबतीत कन्फ्युजन पण होत असतं. हे कन्फ्युजन पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं दूर करणार आहे. तर पहिला फॉर्म्युला आहे a क्यूब प्लस b क्यूब. ओके, a क्यूब प्लस b क्यूब. आणि दुसरा फॉर्म्युला आहे a क्यूब मायनस b क्यूब. याचं एक्सपान्शन कसं करायचं आणि त्याच्यावरती एक्झाम्पल्स कसे सोडवायचे हे आपल्याला इथे बघायचं आहे. आता इथे काय लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस प्लस येतं त्यावेळेस पहिला ब्रॅकेट काय करायचा, a प्लस b हा अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि a प्लस बी घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय करायचं आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर हे घ्यायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि हाच फॉर्म्युला आता याच्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं, कन्फ्युजन कसं दूर होईल. मायनस असेल तर पहिला ब्रॅकेट हा तुमचा मायनस पाहिजे, ही ट्रिक लक्षात ठेवायची. प्लसच्या याच्यामध्ये पहिला ब्रॅकेट प्लस असतो, मायनसच्या याच्यामध्ये पहिला ब्रॅकेट काय असतो, मायनस असतो. त्यानंतर मायनसच्या याच्यामध्ये बाकीचे उरलेले सगळे काय असतात, प्लस असतात. हे लक्षात ठेवायचं. सेम आहे, एकच फॉर्म्युला कुठला तरी लक्षात ठेवा, बाकीचं कन्फ्युजन सगळं दूर होईल. लक्षात आलं. a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू a मायनस a प्लस b, a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. आणि a क्यूब मायनस b क्यूब मध्ये पहिला ब्रॅकेट मायनस, बाकीचे उरलेले सगळे काय असणारे, प्लस असणारे. डिफरन्स समजला. इथे सगळे काय आहे, प्लस त्याच्यामध्ये एक मायनस आहे, मायनस याच्यामध्ये सगळे प्लस आहे. फक्त मेन डिफरन्स लक्षात ठेवायचा, प्लस याच्यामध्ये पहिला प्लस असतो आणि मायनस याच्यामध्ये पहिला काय असतो, मायनस असतो. सो अशा पद्धतीने हे दोन फॉर्म्युले आणि याच्यावरती आधारित आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे आहे. ते छानपैकी समजून घेऊया. आपण डायरेक्टली काय करूया, स्टार्ट करूया 6.2 एक्सरसाइज. आणि ह्या 6.2 मधले एक्सरसाइज मधले जे एक्झाम्पल्स आहेत ते डिटेलमध्ये तुम्हाला छानपैकी समजावून सांगते. सो स्टुडंट, दिस इज युअर प्रॅक्टिस सेट 6.2. याच्यामधलं आहे हे फर्स्ट एक्झाम्पल की जिथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे कुठला, प्लसचा फॉर्म्युला. ठीक आहे. कोणता फॉर्म्युला कसा ओळखणार तुम्ही, इथे एक्स क्यूब दिलंय म्हणजे इथे काय असणार तुमचा a क्यूब प्लस साईन आणि इथे 64 म्हणजे तुमचा b आहे आणि इथे काय तुमचा b क्यूब म्हणजे a क्यूब प्लस b क्यूबचा फॉर्म्युला काय करायचा आपल्याला इथे वापरायचं हे आपल्याला समजलेलं आहे. मग a क्यूब आणि b क्यूबचा फॉर्म्युला सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती पाहिजे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर a क्यूब प्लस b क्यूब. सांगितलं तुम्हाला a क्यूब आणि प्लस b क्यूबचा फॉर्म्युला काय आहे. पहिलं ब्रॅकेट काय असणार आहे तुमचा प्लस a प्लस b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर हा आहे तुमचा फॉर्म्युला जो तुम्ही छानपैकी लक्षात ठेवायचा आहे. आता मग आपण एक्झाम्पल परत एकदा लिहून घेऊया. एक्स क्यूब प्लस 64y क्यूब. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आपण हे कशाचे क्यूब आहे ते आपल्याला शोधावे लागणार आहे. मग एक्स क्यूब कशाचा क्यूब आहे, एक्स क्यूब कधी येईल, एक्स इंटू एक्स केल्यानंतर काय येणार आहे तुमचा एक्स क्यूब म्हणजे एक्सचं क्यूब रूट काय आहे एक्स. हा काय आहे एक्सचा क्यूब आहे, तो अशा पद्धतीने लिहून घेतला. प्लस 64. आता 64 कशाचा स्क्वेअर आहे, क्यूब आहे 4 इंटू 4 जर केलं 4 चौक 16 16 चौक 64 म्हणजे 64 कशाचा क्यूब आहे 4चा आहे. म्हणून आपण 64ला या फॉर्ममध्ये 4y क्यूब या फॉर्ममध्ये लिहून घेऊया आणि y क्यूबचं क्यूब रूट काही y येणार आहे. सो अशा पद्धतीने आपण ह्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं. ह्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं याचा अर्थ काय, तुम्हाला इथे a ची किंमत ही तुम्हाला इथे मिळाली, a ची किंमत हे मिळाली तुम्हाला b ची किंमत. म्हणजे a ची किंमत काय मिळाली तुम्हाला x आणि b ची किंमत काय मिळाली तुम्हाला इथे 4y. ह्या किमती तुम्हाला इथे इन शॉर्ट मिळालेल्या आहे आणि ह्या किमती आता फक्त आपल्याला काय करायचं या फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या आहे. ठीक आहे. सो इथे a प्लस बी, पहिलं ब्रॅकेट काय आहे आपला a प्लस बी. मग आता a म्हणजे काय आलाय तुमचा, a म्हणजे आलेला आहे x, b आलेला काय तुमचा 4y म्हणून x प्लस 4y हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये येईल. त्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बघा a स्क्वेअर करायचं म्हणजे कशाचा स्क्वेअर करायचा, एक्सचा स्क्वेअर मायनस a इंटू बी करायला लावलाय. मग a आहे तुमचा x आणि तुमचा b आहे 4y म्हणून ह्या दोघांचं मल्टिप्लाय करायला लावलं म्हणून तिथे अंडरलाईन करून घेतली. प्लस b स्क्वेअर म्हणजे तुम्हाला सेकंड टर्मचा 4y चा स्क्वेअर करायचा आहे. मग आता परत एक स्टेप वाढून घेऊया. x प्लस 4
त्यानंतर इथे एक्स स्क्वेअर, ह्या दोघांचा मल्टिप्लाय काय येईल तुमचं 4xy मायनस 4xy प्लस याचा स्क्वेअर काय येणार आहे, 4चा वर्ग किती 4 4 जा 16y स्क्वेअर. सो अशा पद्धतीने आपल्याला फर्स्ट क्वेश्चनचं इथे आन्सर मिळालेलं आहे. खूप सिम्पल आहे, फक्त फॉर्म्युल्यामध्ये ए आणि बी ची किंमत मिळवली आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट केला, वी गॉट द आन्सर. याचं फॅक्टराइज केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळालेला आहे, x + 4x स्क्वेअर मायनस 4xy प्लस 16y स्क्वेअर. सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल सेम करायचं आहे. हा तुमचा 125 ही संख्या म्हणजे तुमचा ए आहे. ही पूर्ण संख्या 125p म्हणजे तुमचा ए आहे, त्याचा क्यूब केला या पूर्ण याचा आणि प्लस ही क्यू म्हणजे तुमचा बी, म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. सो फॉर्म्युला नेहमीप्रमाणे छानपैकी तुमचा फॉर्म्युला लिहून घ्या. फॉर्म्युला काय आहे सगळ्यांना माहिती, ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटमध्ये प्लस, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय 1 नंबरला मायनस आणि पुढे बी स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर आपण एक्झाम्पल परत एकदा लिहून घेऊया, 125p क्यूब प्लस क्यू क्यूब. आता या एक्झाम्पलला तुम्हाला काय सांगितलं, पहिले क्यूब रूट काढून घ्यावं लागणार आहे की 125p क्यूब हा कशाचा क्यूब आहे. सो 125 हा 125 जर तुम्ही 5 × 5 × 5 जर केलं तर किती येईल 125 येणार आहे अशा पद्धतीने. सो इथे 125 म्हणजे 5, इथे p आलं तुमचं, याचा क्यूब आहे आणि प्लस क्यू क्यूब कशाचा आहे, क्यूचा क्यूब करायचा आहे. सो इथे ए हा तुम्हाला ए ची किंमत मिळाली, ही तुम्हाला बी ची किंमत मिळालेली आहे. सो ए इज 5p आणि बी इज क्यू, ही व्हॅल्यू मिळालेली आहे. ही व्हॅल्यू आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये आता फक्त टाकायची आहे. तो फॉर्म्युला आहे a + b म्हणजे तुमचा 5p + q येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये टाकूया, पहिल्या याच्यामध्ये ए स्क्वेअर म्हणजे 5pचा स्क्वेअर करायला लावलेला आहे मायनस ए 5p × b म्हणजे क्यू करायला लावला, हे दोघांचा गुणाकार करायला लावला आणि त्याच्यामध्ये b स्क्वेअर म्हणजे तुमचा याचा स्क्वेअर करायला लावलेला आहे. ठीक आहे. आपण अजून एक स्टेप वाढून घेऊया, 5p + q हे आलं आपलं आणि इथे 5चा स्क्वेअर किती येईल तुमचा 25p स्क्वेअर, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 5pq येणार आहे आणि याचं स्क्वेअर हा q स्क्वेअर. सो अशा पद्धतीने आपण इथे काय केलेलं आहे, तुमचा प्रॅक्टिस सेट जो 6.2 आहे त्याच्यामधलं एक्झाम्पल नंबर 1 आणि 2 छानपैकी हा फॉर्म्युला यूज करून इथे सॉल्व्ह केलेला आहे. सो आय थिंक तुम्हाला समजलं असेल आणि प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला कुठलंही उदाहरण अवघड जाणार नाही. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सो स्टुडंट आपल्याला बघायचं आहे तुमचं प्रॅक्टिस सेट 6.2 मधलं हे 3rd आणि 4th नंबरचं एक्झाम्पल की जे खूप सोपं आहे. मग आता तुम्ही लक्षात घ्या फॉर्म्युला कोणता यूज करायचा, हा कन्फ्युजन झाला असेल तर 125k म्हणजे तुमचा ए झाला, त्याचा क्यूब घेतला, हा प्लस साइन घेतला, 27m म्हणजे काय झाला तुमचा बी झाला आणि त्याचा क्यूब म्हणजे फॉर्म्युला कोणता तयार झाला तुमचा ए क्यूब प्लस बी क्यूब. मग आता ए क्यूब प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला सगळ्यांना छानपैकी लक्षात असेल तर काय आहे आपला फॉर्म्युला फटाफट लिहून घेऊया. ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटमध्ये दोघांची ए प्लस बी ॲडिशन, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एचा स्क्वेअर मायनस ए बी दोघांचा गुणाकार आणि बी स्क्वेअर. सो अशा पद्धतीने हा आहे फॉर्म्युला. फॉर्म्युला लिहिल्यानंतर आपण परत एक्झाम्पल लिहून घेऊया परत एकदा 125k क्यूब प्लस 27m क्यूब. आता काय करायचं आपल्याला, आता याच्यामध्ये हा 125k कशाचा क्यूब आहे ते फाइंड करायचं आणि 27m क्यूब कशाचा क्यूब आहे तो फाइंड करायचा. मग आता तुमच्या लक्षात येईल की 125 कसे येणार, 5 × 5 × 5 जर केलं तर काय येणार 125 म्हणजे 125 कशाचा क्यूब आहे, 5चा क्यूब आहे, म्हणून आपण याला 5k च्या फॉर्म मध्ये लिहूया आणि k क्यूब म्हणजे k × k म्हणजे कशाचा क्यूब आहे kचा. सो ह्या फॉर्म मध्ये लिहिलं प्लस साइन ॲज इट इज. त्याच पद्धतीने 27 पण तुम्हाला सगळ्यांना माहिती 3 × 3 × 3 केलं तर काय येईल तुमचं 27, 3 3 जा 9, 9 3 जा 27. सो अशा पद्धतीने 27m कोणत्या फॉर्ममध्ये 3mच्या फॉर्ममध्ये लिहिणार. सो अशा पद्धतीने आपल्याला इथे ए पण मिळालेला आहे आणि बी पण मिळालेला आहे. नाव वी हॅव टू पुट दिस व्हॅल्यू ऑफ ए अँड बी इन धिस फॉर्म्युला. या फॉर्म्युलामध्ये काय करायची, फक्त किंमत टाकायची आहे. सो ए काय मिळाला आहे तुमचा 5k म्हणून पहिल्या ब्रॅकेटमध्ये 5k लिहिला प्लस साइन प्लस बी सांगितलं त्यांनी, बी म्हणजे काय तुमचा 3m लिहिला. दुसरा ब्रॅकेट लिहून घेऊया, तिथे काय सांगितलं त्यांनी ए स्क्वेअर करा. ए स्क्वेअर करा म्हणजे 5k चा स्क्वेअर करा मायनस साइन द्या
हां, त्यांनी सांगितलं त्याच्या पद्धतीने करतोय आपण. ए म्हणजे तुमचा 5k इंटू, दोघांमध्ये चिन्ह नाही म्हणजे काय, गुणाकाराचं चिन्ह आहे. सो इंटू बी म्हणजे तुमचा 3m, या दोघांचं मल्टिप्लाय करायचं म्हणून अंडरलाईन करून घेतलं. त्यानंतर प्लस बी स्क्वेअर करायला लावला. बी स्क्वेअर म्हणजे हा याचा स्क्वेअर, 3mचा स्क्वेअर. हे झाला तुमचं सेकंड ब्रॅकेट. पहिला ब्रॅकेट तर क्लिअर झालाय, पहिल्या ब्रॅकेटचं काही टेन्शन नाही. दुसरा ब्रॅकेट क्लिअर करूयात आपण. मग 5k स्क्वेअर, 5चा वर्ग किती येईल तुमचा, 5 5 जा 25k स्क्वेअर येणार आहे. या दोघांचं मल्टिप्लाय, मायनस प्लस काय होतं, मायनस येत असतं. एकाला जरी गुणाकाराला मायनस चिन्ह असेल तर सगळ्याला काय होतं, मायनस चिन्ह होत असतं. सो 5 3 जा 15, 5 3 15, km लिहून द्यायचं. ठीक आहे, प्लस साईन ॲज इट इज. 3चा स्क्वेअर किती, 3 3 जा 9 आणि mचा स्क्वेअर 9m स्क्वेअर. सो अशा पद्धतीने याचं फॅक्टरायझेशन करून 125k क्यूब प्लस 27m क्यूब याचं फॅक्टरायझेशन करून आपल्याला आन्सर काय मिळालं आहे. दिस इज युअर आन्सर. 5k प्लस 3m 25k स्क्वेअर मायनस 15km प्लस 9m स्क्वेअर. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, आता आपण बघणार आहोत आपलं 4th नंबरचं एक्झाम्पल. आता 4th नंबरचं एक्झाम्पल हा तुमचा काय आहे, L आहे, L क्यूब दिलेला आहे. हे जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात केलं, अरे L की हा 2L म्हणजे काय मिळणार आहे, a क्यूब प्लस हा 432 म्हणजे b म्हणजे a क्यूब प्लस b क्यूब हा फॉर्म्युला तर वापरायचा. हे तर फिक्स झालंय. ठीक आहे, मग त्याच्यामुळे फटाफट आपण फॉर्म्युला फिक्स करून टाकायचा. फॉर्म्युलाला मार्क्स असतात, त्याच्यामुळे फटाफट फॉर्म्युला काय करायचा, लिहून टाकायचा आहे. अशा पद्धतीने मी फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. परत एकदा एक्झाम्पल लिहून घेऊया नेहमीप्रमाणे. पण हे एक्झाम्पल ऑब्झर्व केल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की 2L, 2 कशाचाच क्यूब नाहीये, 432 पण मला कोणाचा क्यूब दिसत नाहीये. मग आपण काय करू शकतो, अशा केसमध्ये हा 2 कॉमन काढू शकतो. 2 ने 2 ला भाग जातो आणि याच्या शेवटी काय 2, ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 असतो त्याला कशाने भाग जातो, 2 ने. 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे आपण इथे 2 कॉमन काढूया इथे. का तर आपल्याला कशाचा क्यूब आहे हे फाइंड करता येत नाही म्हणून आपण ही ट्रिक वापरली. मग 2 कॉमन काढला. 2 कॉमन काढल्यानंतर इथे काय उरला तुमचा L क्यूब, म्हणून L क्यूब इथे लिहून घेतला. हे प्लस साइन ॲज इट इज. मग आता या 2 ने 432 ला भाग द्यायचा आहे. मग 2 ने 432 ला ज्यांना द्यायचं डायरेक्ट मनातल्या मनात भाग द्यायचा असतो, ज्यांना देता येत नसेल त्याने असं द्यायचं 2 2 जा 4, मग 2 1 जा 2 आणि 2 6 जा 12, की त्याला 216 216 आलेला आहे आणि इथे m क्यूब आलेला आहे. आता मात्र L क्यूबचं क्यूब रूट काढता येईल, म्हणजे Lचा आहे आणि 216 कशाचा आहे, 6चा. 6 6 जा 36, 36 इंटू 6 केलं तर 216 येणार आहे. सो आपण हा 2 तर काय नाही तसंच लिहून टाकायचा. आता याला मात्र आपण त्या क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग L क्यूब कशाचा क्यूब आहे, Lचा, म्हणून त्याला ह्या फॉर्ममध्ये लिहिलं. 216 कशाचा क्यूब आहे, 6चा, म्हणून त्याला 6m ह्या फॉर्ममध्ये लिहिलं. मग हा आपल्याला A मिळाला, हा 2 याच्या जवळ लिहायचं, आणि हा आपल्याला B मिळाला. आता ह्या A आणि B च्या किमती फक्त काय करायचं, आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या. A काय मिळाला तुम्हाला, L, B काय मिळाला तुम्हाला, 6m. ह्या किमती आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकणार आहोत. सो फॉर्म्युला काय आहे, A प्लस बी. A प्लस बी म्हणजे तुमचा A म्हणजे L, B म्हणजे तुमचा 6m. टाकला. या 2ला सोडायचं नाही, बिचाराला कॉमन काढलेले, त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही, त्याला लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर L क्यूब A स्क्वेअर सांगितला. A स्क्वेअर म्हणजे Lचा स्क्वेअर मायनस करायचं A इंटू बी. A इंटू बी म्हणजे A तुमचा L आहे, B तुमचा 6m. या दोघांचं मल्टिप्लाय सांगितलं आणि इथे काय सांगितलं, B प्लस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे बीचा 6mचा स्क्वेअर तुम्हाला करायला लावलेला आहे. ठीक आहे. पहिला ब्रॅकेट तर क्लिअर झाला, पहिलं तर काही प्रॉब्लेम नाही. आता फक्त आपल्याला दुसरा ब्रॅकेट नीट सॉल्व्ह करायचा आहे. Lचा स्क्वेअर L स्क्वेअर आला, 6 इंटू इथे काहीच नसतं म्हणजे 1 असतो. सो 6LM मायनस साईन याच्यामध्ये. त्यानंतर 6चा स्क्वेअर किती, 6 6 जा 36 आणि mचा स्क्वेअर m स्क्वेअर. सो अशा पद्धतीने आपल्याला आन्सर इथे मिळालेला आहे. काय, 2 इन ब्रॅकेट L प्लस 6m L स्क्वेअर मायनस 6LM प्लस 36m स्क्वेअर. सो अशा पद्धतीने आज आपण 6.2 मधले पहिले 4 उदाहरणं छानपैकी क्लिअर केलेले आहे. अजूनही उदाहरणं आहेत पण सगळे एकाच व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही आहे कव्हर करणं, व्हिडिओ थोडा मोठा होईल. त्याच्यामुळे बाकीचे जे उदाहरणं आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर समजले का आजचे व्हिडिओ? जर समजले असेल तर जरा कमेंटमध्ये येस नो टाका
आणि 2 उदाहरणं याच्यावरती डिपेंड मी तुम्हाला होमवर्कला देते. जर तुम्हाला हे 4 उदाहरणं समजले असेल तर ते नक्की सोडवता येतील. सो बघूया कोणाकोणाला सोडवता येतात. ज्यांना सोडवता येतात त्यांनी आन्सर मात्र कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तो चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.